एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हे येण्या जाण्याच्या खर्चाचे आणि वर खर्चाचे पैसे. 5 लाख रुपये संपले. रुपयाला काही किंमतच राहिली नाहीये आता. दादा फार ओढाताण होते का रे खर्चाची? म्हणजे मी माझी एखादी एफडी मोडू का? नाही नाही अरे, साखरपुडा व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस. दादा तुला असं वाटतं का रे, हा आपला धाकटा भाऊ आहे, धड एकही गोष्ट लक्षात नाही राहत याच्यानं काय होणार आहे? आपला बरोबर असलेला बरा नाही का? अरे हेमंत, वेडायस का तू? हे आपलं घर म्हणजे 5 खांबी तंबू आहे. यातला मधला भक्कम खांब म्हणजे आपली आई, आणि बाकीचे खांब म्हणजे आपण चौघ. अरे तू माझ्या बरोबर आहेस, यांनीच मला खूप बळ मिळतं, आणि हे बळ पैशाने मिळणार नाही हे लक्षात ठेव. बस दादा, इतकं नको बोलूस, त्रास होतो. त्या आतमध्ये काय करतायत काय? आम्हाला काही चहा वगैरे मिळणार आहे की नाही? होतोय हो, का आरडाओरडा करताय उगाच? बघितलंस ना, हे असं असतं हिचं. आता पहिल्यांदाच मागितला ना मी चहा. जाऊ दे रे, बायकोला तेवढी कटकट करण्याचा हक्क असतो. बघितलंस ना अनिता, तेवढ्यात बोलून घेतलं की आपण कटकट करतो. आता ह्यांना काय माहित आपल्याला काय काय बघावं लागतं ते. मला सांगा, संपदाला काय गरज होती आज ऑफिसला जाण्याची? आता तिच्यासाठी म्हणून पोळी भाजी करावी लागते. तिचे लाड आपणच करता बर का संपदाच्या काकू. आता ऑफिस मध्ये काही कॅन्टीन नसेल. हे अगदी बरोबर बोललात हा. मग धाकट्या दोघींना डोळ्यासमोर उभं करत नाही आणि या दोघींचे लाड करते. त्या दोघी लग्न करून सासरी जाणार आहेत आता, आणि धाकट्या दोघींना डोक्यावर चढवण्याचं काम तुम्ही करताच की त्यांच्या जन्मापासून, नाही का? अहो चहा झालाय, घेता का? आलो. काका थांब रे, आणते. काकू दे, चहा घेऊन जा. घे. दादा नाही नको. काय का स्वानंदी, आई काय दार बंद करून आज टीव्ही बघणार आहे का काय? सकाळपासून ना जरा गप्प गप्पच होत्या त्या. म्हणजे वेद भविष्याचं बघताना सुद्धा काहीच बोलल्या नाहीत. हो, दरवाजा बंदच करून बसल्यात. तिच्या तब्येतीची काळजी घ्या बर का. काय अंगावर आजार काढण्याची या बायकांना वाईट सवय असते. नाही, तब्येत बरी आहे, ताप वगैरे काही नाहीये. पण पूजेला उभ्या होत्या ना तेव्हा पण डोळ्यात पाणी होतं. मला वाटतं दोन्ही नातींचे आता लग्न होणार आहेत, त्या सासरी जाणाऱ्या त्या कल्पनेने त्या दुःखी झाल्यात. नाही ग आई, आजीला काय झालंय ते फक्त मला माहितीये. नाही, मीच बघतो आज जाऊन. काय आपल्यामध्ये आई नसली की मला कसं तरी होतं. नाही बाबा थांबा, मी बघते आजीला, जरा हसवते तिला. हा आजी,
म्हातारीच्या मनाचा विचारच केला नाही ग तिच्या नातीनं. कुठली म्हातारी? कुठली नात? अगं ती काय टीव्हीवर मालिका नाही का सुरू? तू टीव्ही बंद केलंस का ग? आजी टीव्ही बंदच आहे. मला माहितीये तू कसला विचार करतेस. माझी आजी बनून मला शिकवू नकोस बरं का. मला माझ्या दागिन्यांची आठवण येते असं वाटतंय ना तुला? इतर काहीच बोलले नाही, तूच बोलली. काय येऊ नये ग मला माझ्या दागिन्यांची आठवण. बाबांच्या लोकांनी पै पै जमा करून माझ्यासाठी घडवले होते ग ते. हो, तू सांगितलं होतंस तुझ्या नथीबद्दल. तू जन्माला आल्यापासून दरवर्षी एक मोती जमा करायची ना पणजी आजी? अगं 16 मोत्यांची नथ दिली होती माझ्या आईनं माझ्या लग्नात. त्यातल्या प्रत्येक पाणीदार मोत्यामध्ये माझ्या आईचे कष्ट होते ग. कुठं असेल ग माझी नथ? आणि तुला आठवतंय माझं एक आंबाड्यात घालायचं सोन्याचं फूल होतं, आठवतंय? आठवतंय ना, खूप छान आणि ना नाजूक होतं. आजी आपण सांगूया बाबांना, ते आणतील तुझे दागिने परत. नको नको वसंता, तुझे दागिने परत आणेल सुद्धा ग. पण मग संपदाचा विरस होईल ना. माझं काय आहे आता? पण माझ्याकडं खूप आठवणी आहेत. त्या तर कोणी हिरावून घेणार नाही ना माझ्याकडून. काय चाललंय आजी नातीचं? नाही काय स्वानंदी, अगं चहा देऊन येतेस म्हणालीस आणि इथेच गप्पा मारत बसलीस होय ग? बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. स्वानंदी. आजी थांब, सांगू दे मला. काय सांगायचंय स्वानंदी? बोल पटकन. बाबा काही नाही रे, आजकालच्या मुलींना भारी निर्लज्ज. तू थांब, मी सांगते ना. ठीक आहे, तूच सांग. अरे वसंता, ही म्हणत होती की तू जावयांसाठी अंगठी आणायला चाललायस ना. त्या जरा मॉडर्न फॅशनच्या आण बाबा. नाही म्हणजे ती म्हणाली आता बाबा बघ जुन्या फॅशनच्या त्या लाल खडा असलेल्या अंगठ्या घेऊन येतील आणि मग ते लोक हसतील आपल्याला. आजी नाही म्हणजे ते लोक हसतील असं ही नाही म्हणाली, आपलं माझ्या मनचं. कमाल करतेस तू आजी. बाबा असं काही नाही. तू काहीही बोलू नकोस स्वानंदी, माझ्या लक्षात आलंय. हे बघ, आजवर तू काहीही मागितलं नाहीस माझ्याकडं. मी माझं बजेट अजून थोडं वाढवतो आणि तुला हव्या तशा मॉडर्न फॅशनच्या अंगठ्या घेतो. हा बाबा माझं आधी ऐकून. आता संकोच करू नकोस. तशी माझी ही मुलगी नीलला आवडली ना, तशी मी सिलेक्ट केलेली अंगठी सुद्धा त्याला नक्की आवडेल. ये
हो रे मिल्या, बरोबर बोलतोयस. या मुलींना अशाच असतात. हे पण ठरवलंय आता, लक्षच द्यायचं नाही, इग्नोर करायचं. बरं चल, ऑफिस मध्ये आल्यावर बोलतो बाकीचं तुझ्याशी. तुझ्या भरोशा डोळे मिटून निवांत कधी रे राहायचं आम्ही? कसलं निवांत? त्याच्यावर काम सोपवलं ना की डोक्याचा ताप कमी व्हायच्या ऐवजी वाढतोच. अरे तुम्ही का रागवताय दादाला माझ्या? तुझ्या दादाने त्याच्या मूर्खपणामुळे गॅरेजमध्ये किती नुकसान करून ठेवलंय, विचार जरा त्याला. आई, मूर्खपणामुळे नाही, साधेपणामुळे. बर, ब्रेकफास्ट करत नाही रागवत हा तुझ्या दादाला? हा दादा, तुझ्याशी एक शेअर करू? मी तुला शिकवत नाहीये, पण मला असं वाटतं की जगातली सगळी साधी आणि सरळ माणसं जी चूक करतात ना, तीच तू सुद्धा करतोयस. दादा, आपण सरळ आणि साधे असतो रे, पण जग तसं नसतं. म्हणून आपण आपला साधेपणा नाही सोडायचा, पण जगाला ओळखून राहायचं. आपली लढाई आपण स्वतः लढायची आणि जिंकायची. दादा, तू साधा आहेस म्हणजे सामान्य नाहीस, हे लक्षात ठेव. आणि कधी कधी साधी माणसंच काहीतरी असामान्य करून जातात. घरात बसून जर जगायचं असेल तर ठीक आहे हा साधेपणा, पण जर बाहेरच्या जगात तुला निभवायचं असेल तर तुला आरेला कार्य करण्याशिवाय पर्याय नाही. मग गुरुजी काय म्हणते तुमची भावी वधू? भावी वधू, तिच्याकडे वेळ कुठे माझ्यासाठी? अरे शॉपिंग करत असेल ती. आज पण नेणारे मी तिला अंगठी आणायला बरोबर. अच्छा, म्हणजे माझ्या लव्ह स्टोरीची विलन तू आहेस? मी विलन आहे? मी विलन आहे? विलन म्हणतोयस तू मला? मजा करतो मी. काय ग बाई, 2 वाजत आले. आहे कुठे तुझा नवरा? येतील हो, गणपतीचे दिवस आहेत की नाही, खूप ट्रॅफिक असतं. आलो आलो आलो. हे बघा आलेच. आलात का? किती जरी ट्रॅफिक असलं ना तरी वच्चे आत्याचं काम आहे. माझ्या पोराला जाम जीव लावतात त्या. हे माझ्यासाठी एक चहा टाक ना. आणते आणते. आभार प्रदर्शन झालं असेल तर माझी माहिती काढून आणलीत का तुम्ही? म्हणजे काय? हे बघा, सविस्तर माहिती काढून आणली. वा. ही गाडी दादर एरियातली. बर. कुणी जी.के. भोसले या नावावरती रजिस्टर आहेत. बर. वकील आहेत ते. अहो भोसले वकील का? हो, वकीलच आहेत ते. अहो मी ओळखते त्यांना, त्यांच्या मुलाचं लग्न मीच जुळवलंय ना. अहो त्यांचा मोबाईल नंबर पण आणलाय मी. हो, बघू बघू. बघा, चेक करून बघा. बघते ना, आहे माझ्याकडे. भोसले भोसले, हा. तोच नंबर आहे हो, तोच नंबर आहे. वा वा वा, हे छान झालं तुमचं काम. झालं काम? 1 मिनिट हा, फक्त 1 मिनिट. हॅलो, कोण बोलतंय? हा बाळू, अरे मी बोलते, वच्छी मावशी. कुठे गेल्यात तुझ्या मालकीणबाई? अहो त्या धाकट्या सुनबाईंना घेऊन गेल्यात साखरपुड्याची अंगठी आणायला. हो का? अरे मग तुला नाही नेलं का सोबत सोनं उचलायला? म्हणजे वाघाचे पंजे. काय बघणार? अंगठी पाहिजे याच्यासाठी, साखरपुड्याचे, त्यामुळे अगदी ठसठशीत दाखवा. नाही, फार ठसठशीत नको, नाजूक आणि सुंदर. भारीच आवडी निवडी आहे तिच्या, ऐकून घेतच नाही. ठीक आहे ताई, हे माफ घ्या.
बोला बच्ची मावशी. हा अगं ललिता, त्या स्वानंदीच्या साखरपुड्याची अंगठी राहिली ग, यादीत नव्हती. अहो माझ्या सुनेची अंगठी घ्यायची, अशी कशी विसरेन मी. त्यासाठी चालू आहे. बरं करू का नंतर फोन तुम्हाला, जरा कामात आहे. हा ओके बाय. नंतर तुला बोलायची संधीच देणार नाही. तुझी बोलतीच बंद करून टाकेल मी. हॅलो, वच्ची आत्या ना? अगं बाई, भोसले साहेब, माझा नंबर आहे तुमच्याकडे? म्हणजे माझ्या धाकट्या मुलीचं लग्न अजून शिल्लक आहे, तुम्हीच जमवून देणार आहात ते? हो का? मला वाटलं जमवलं तुम्ही. नाही, दादर मध्ये फिरताय खरेदी करत. नाही हो, तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. अहो गैरसमज कसला? काल साड्यांच्या दुकानाच्या समोर तुमची गाडी 2-4 तास उभी होती. मी समोरच्याच दुकानात होते ना, आणि आज ज्वेलरच्या दुकानाच्या समोर आहे. नाही हो, शक्यच नाही. माझी गाडी तर गॅरेज मध्ये रिपेअरला गेली आहे. बघा भोसले साहेब, हो काळजी घेत जाओ. काय ना, आपण गॅरेज मध्ये गाडी टाकतो, पण ती लोक त्याचा कसाही गैरवापर करू शकतात ना, म्हणून तुमच्या कानावर घातलं. बरं बरं, मी बघतो काय ते. हो काळजी घ्या बाई, आणि धाकटीच्या लग्नाच्या वेळेला माझी आठवण ठेवा. नक्की कळवेन. हो ठेवते. ललिता, खूप रुबाब झाडून घेतलास ग या गाडीच्या बळावर. आता आणली की नाही मी तुला रस्त्यावर. तुला जी आवडेल ना ती घे, पैशाकडे अजिबात बघू नको. हा बरोबर आहे ना मग? मला ही आवडली. ही जरा हलकी वाटते ग. ही बघा ना, ही नाजूक आहे आणि रॉयल आहे. हीच बर. काय किती ग्रॅमची असेल? 5 ग्रामची आहे, साधारणपणे 27-28 हजारात बसेल. बर, एवढे? हो, हा भाव तर जवळपास 10 ग्रॅमचा आहे, तोही 24 कॅरेटचा. ही अंगठी तर 23 कॅरेटचीच आहे. ही घटनावर लागते ना? हो, पण अशी वाटेल तशी नाही ना लागत घडणावर. बरं मला सांगा, 1 ग्रॅम मागे काय घडणावळीचा भाग आहे? इन्कम टॅक्स ऑफिसरची मुलगी आहे ती. काही गडबड नका करू. अशी गडबड नाही होणार. अहो बरसोला धंदा आहे आमचा. अरे चेतन, थंडा आण रे मॅडम साठी. नाही ते नकोय आम्हाला, फक्त भाव नीट लावा. ठीक आहे, तुमचं नाही माझं नाही, बरोबर मधला भाव लावतो. ठीक आहे चालेल. तुला आवडले ना नक्की अंगठी? हो का बघायचे दुसऱ्या? नाही नाही, बापरे, एका अंगठीसाठी एवढा वेळ? बरोबर आहे ग मुली तुझं. तुला मोठ्या खरेदीची सवय असणार. आमचे तीर्थरूप काही इन्कम टॅक्स कमिशनर नव्हते. मॅडम पेमेंट कसं करणार याचं? कॅश मध्ये. स्वानंदी, अगं घाईघाईत पर्स घरीच राहिली बहुतेक. पैसे कार्ड सगळंच घरी राहिलं. बापरे, आता काय करायचं? माझ्याकडे एवढे पैसे नाहीये, आणि तुझ्याकडे असते तरी तुझ्याकडनं घेतले नसते मी. अगं जहागीरदारांची होणारी सून आहेस तू. आता काय करायचं मग? बाईसाहेब तुम्ही अंगठी घेऊन जा, मी माझा माणूस तुमच्या घरी पाठवतो पेमेंट कलेक्ट करायला. माणूस नक्की पाठवा, मला उधारी ठेवलेली अजिबात आवडत नाही. हो बाईसाहेब, तुम्ही पोचा घरी, माझा माणूस संध्याकाळी आरामशीर येईल. चल.
येते. हा हा. बाईसाहेब भोसले साहेबांचा ड्रायव्हर आला होता आणि गाडी घेऊन गेला. काय? हो मला वाटतं काहीतरी लफड आहे. हा बरं आता कोणाशी बोलू नको फार आणि बसने जा. पैसे आहेत ना? हो हा. जा 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 जा. अगं तो ड्रायव्हर चहा प्यायला गेला होता आणि गाडी टो करून घेऊन गेलो. बापरे, मग आता काय नाही, ते पाहतील काय ते. आपण जाऊया टॅक्सीने. बरं चल. आज तू टॅक्सीत बसलीस, उद्या तुला रिक्षाला सुद्धा महाग करेन मी. तुला माहित नाही, नुसती बोलते ती टुच्ची, करते ती वच्ची.